तर एक मोठी बातमी समोर येते ती बघूयात। बिहारच्या पाटण्यात तेजस्वी यादव यांच्या मोर्चावरती पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे। बिहारमध्ये पाटण्यात तेजस्वी यादव यांच्या मोर्चावरती पाण्याचा मारा केलेला आहे। बिहारमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। मोर्चा हा निघालेला होता आणि या मोर्चावरती पाण्याचा मारा आता करण्यात आलेला आहे। देखिए, सरकार डरी हुई है। हम लोग शांतिपूर्ण मार्च कर रहे थे तिरंगा लेकर के, छात्रों के मुद्दे को लेकर के। लेकिन जिस प्रकार से आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत होतो, मात्र सरकार घाबरलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कृती केली जाते, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिलेली आहे। बिहारच्या पाटण्यामध्ये तेजस्वी यादव यांचा हा मोर्चा निघालेला होता, ज्यावरती आता पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे। बिहारच्या पाटण्यातली ही दृश्य आपण पाहू शकतोय। हा मोर्चा निघालेला होता। पेपरफुटी आणि बेरोजगारी विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला होता। मोठ्या संख्येने तरुणांचा, नागरिकांचा सहभागही दिसलाय। हमारे भगवान श्री कृष्ण का ही जन्म जो है जेल में हुआ था, और छात्रों के हक और अधिकार के लिए, बेरोजगारी मिटाने के लिए, पेपर लीक रोकने के लिए, पारदर्शिता परीक्षा के लिए। तर आपण पाहू शकतोय बिहारमध्ये पाटण्यात तेजस्वी यादव यांच्या मोर्चावरती पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून खरं तर हा पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे। पाटणा पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। नहीं चलेगी। आंदोलनाला आपण पाहू शकतोय कशा प्रकारे एक आक्रमक स्वरूप आलेला आहे। सध्या आपण जर बघितलं तर या वाहनावरती हे सर्व आंदोलक चढून बसलेले आहेत आणि सरकार आम्हाला घाबरतंय आणि म्हणून अशा प्रकारची कृती केली जातीये, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। बिहारच्या पाटण्यामध्ये तेजस्वी यादव यांचा हा मोर्चा निघालेला होता। बेरोजगारी, पेपरफुटी आणि जे काही तरुणांचे मुद्दे आहे त्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आलेला होता। मात्र या मोर्चा दरम्यान आंदोलक आणि पोलीस हे आमने सामने आले असल्याचं बघायला मिळालं। अनेक ठिकाणी बॅरिगेटिंग देखील पोलिसांनी केलेली आहे, मात्र तरी देखील या आंदोलकांनी पुढे सरकण्याचा प्रयत्न केलेला आहे। विविध फलक हातात घेत हे आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। मात्र या आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। बिहारच्या पाटण्यामध्ये तेजस्वी यादव यांच्याकडून हा लॉंग मार्च काढण्यात आला। हातात तिरंगा ध्वज घेत हा लॉंग मार्च काढण्यात आला। तरुण असतील, तरुणी असतील, मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील या मोर्चामध्ये सहभागी झाले। मात्र यामध्ये हे सर्व आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झालेली आहे। परिस्थिती जी आहे ती काहीशी चिघळली आहे।